नमस्कार, मी प्रतीक्षा. न्यूज मराठी 24/7 मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. तर एक नजर टाकूया आजच्या महत्त्वाच्या घडामोडींवर. महाविकास आघाडीच्या खोट्या फॅक्टरीला न्यायालयाने टाळे लावलेत असं वक्तव्य निरंजन डावखरे यांनी केलंय. तसेच शिवसेना ठाकरे गटाचा भोंगा आणि स्वयंघोषित महाविकास आघाडीचे प्रवक्ते संजय राऊत यांना योग्य ती चकप्राक न्यायालयाने लावली आहे. खोटे बोल पण रेटून बोल हा सततचा धंदा लोकसभेपासून हा महाविकास आघाडीचा चालू आहे. सातत्याने फेक नरेटिव्ह पसरवण्याचे जे काम महाविकास आघाडीकडून चालू होतं, सातत्याने फेक नरेटिव्ह पसरवण्याचे जे काम आहे ते महाविकास आघाडीचं सुरू होतं असंही ते यावेळी म्हणालेत. आघाडीच्या खोटा फॅक्टरीला काल आपण सगळ्यांनी बघितलं की न्यायालयाने टाळाला आणि खोटं बोल पण रेटून बोल हा सततचा धंदा हा लोकसभेच्या वेळेसपासून महाविकास आघाडीचा चालू होता आणि त्याच्यामुळे सातत्याने फेक नरेटिव्ह हे पसरवण्याचं काम जे महाविकास आघाडीकडनं चालू होतं, म्हणजे की राज्यातनं उद्योग हे परराज्यात चाललेत. त्याच्या समोर आपण बघितलं की सेमीकंडक्टर सारखे मोठे प्लांट्स, मोठे प्रोडक्शन युनिट आपल्याकडे येत आहेत आणि ज्या ज्या विषयासाठी त्यांनी उदाहरणं दिली होती त्याच्यामध्येही ते 7 खोटे ठरलेले आहेत. त्याचबरोबर अटल सेतूबद्दलचा अपप्रचार, त्याचबरोबर महाराष्ट्राचं मणिपूर होईल अशा संदर्भातली भावना लोकांच्या मनामध्ये जागरूक करून लोकांमध्ये अस्थिरता आणण्याचा प्रयत्न हा महाविकास आघाडीकडनं सातत्याने होत होता. आणि काल आपण बघितलं की न्यायालयाने याच्यावरती योग्य तो न्याय, योग्य तो निर्णय दिला. आणि ज्यावेळेस न्यायालय आपल्या पद्धतीचं किंवा आपल्याला साजेसं निर्णय दिला त्यावेळेस न्यायालय योग्य, पण ज्यावेळेस कोर्टाने आपल्या विरोधात निर्णय दिला त्यावेळेस न्यायालयाच्या हेतूवर पण किंवा त्यांच्या कार्य पद्धतीवरती पण प्रश्नचिन्ह निर्माण करण्याचं काम महाविकास आघाडीच्या लोकांकडनं सातत्याने होत आहे हेही आपण सगळ्यांनी बघितलं. आणि त्याच्यामुळे उभाटा सेनेचे भोंगा म्हणून ज्यांना आपण सगळेच ओळखतो आणि त्याचबरोबर स्वतःला स्वयंघोषित हे महाविकास आघाडीचे प्रवक्ते समजतात, त्यांना न्यायालयाने योग्य ती चपराक दिलेली आहे, योग्य तो न्याय दिलेला आहे आणि लोकांच्या समोर महाविकास आघाडीचा खरा चेहरा हा समोर आलेला आहे. आणि निश्चितच येत्या पुढच्या काळामध्ये त्यांचे हे जे खोटे इरादे आहेत हेही धुळीस मिळण्यासाठी पुढच्या काळामध्ये योग्य तो न्याय होईल. सर, त्याप्रमाणे निर्णय आता विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती नक्कीच आपण बघितलं की मागच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये संविधान बदलण्यासारखा फेक नरेटिव्ह हा सातत्याने सेट करण्याचा प्रयत्न केला आणि आज आपल्याला स्पष्टपणे चित्र दिसतंय की या बाबतीतलं कुठलेही किंचितही विचार हा एनडीएच्या मनात नव्हता. तरीही हा एक खोटा नरेटिव्ह सेट करून लोकांच्या मनात भीती निर्माण केली, लोकांच्या समोर एक खोटं चित्र निर्माण केलं. पण आज त्याची सत्यता दिसते आणि कोर्टाच्या या चपराकीनंतर त्यांचा मुखवटा हा पूर्णपणे फाटला गेलेला आहे. राहुल गांधींचं जे वक्तव्य अमेरिकेत त्यांनी संविधान आम्ही आरक्षण घालवणार याच्या संदर्भातलं म्हटलं तर त्याच्यामध्ये ही भूमिका त्यांची आजची नाही, तर आपण बघितलं तर नेहरूंपासून, राजीव गांधींपासून, इंदिरा गांधींच्या काळातही सातत्याने हा विषय काँग्रेसच्या माध्यमाने मांडला गेलेला आहे आणि त्याच्यामुळे काँग्रेसची भूमिका हीच राहिलेली आहे. खऱ्या अर्थाने संविधानाचं जो अपहास झालेला आहे किंवा उपहास झालेला आहे तो काँग्रेसकडनं झालेला आहे. मंत्रालयातल्या फडणवीसांच्या कार्यालयामध्ये तोडफोड झाली आणि जी महिला आहे ती निष्पन्न झाल्या त्याचं फक्त या कार्यालयाच्या तोडफोड. त्याच्यामध्ये संबंधित त्या तिकडे सिक्युरिटीला जे त्यावेळेस पोलीस अधिकारी होते सगळे पुरुष पोलीस अधिकारी असल्या कारणाने आणि जी आरोपी आहे ती महिला आहे, त्याच्यामुळे त्यांना त्यावेळेस त्या क्षणाला कारवाई करणं योग्य नव्हतं. त्याच्यामुळे आता पण निश्चितपणे सीसीटीव्ही फुटेज आहे आणि योग्य ती कारवाई शासन करेल. खरं तर त्यांची विचारसरणीच दाखवते, म्हणजे त्यांनी नेहमीच या सगळ्या गोष्टींचं उदात्तीकरण केलेलं आहे आणि खरं तर या संदर्भातलं उत्तर
हे माननीय पवार साहेबांनी, सुप्रिया सुळेंनी या संदर्भातलं उत्तर द्यावं की त्यांची ही जी भूमिका आहे ही त्यांनाही मान्य आहे का, जयंत पाटलांना ही भूमिका मान्य आहे का, राजेश टोपेंना ही भूमिका मान्य आहे का, रोहित पवारांना ही भूमिका मान्य आहे का, हा प्रश्न सर्वसामान्याच्या मनात आहे. आणि त्याच्यामुळे राष्ट्रवादी शरद पवार गटाने तुतारीने त्यांची भूमिका याच्यामध्ये स्पष्ट करावी आणि ही जी तुतारी उदात्तीकरणासाठी लादेंच्या वाचते. न्यूज मराठी 24/7 नवा भारत नवा विचार. गंगापूर तालुक्यात विकास झाला नाही, लोकांना बदल हवा आहे असं वक्तव्य सतीश चव्हाण यांनी केलंय. तर गंगापूर खुलताबाद तालुक्यातील जनतेला आता बदल हवाय असं दिसतंय. विकास झाला नाही ते सत्य आहे. सगळ्याच गोष्टींमध्ये गंगापूर तालुका मागे पडलाय. यामुळेच मी निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला आहे असंही ते यावेळी म्हणालेत. मागच्या 3 वर्षापासून मी निवडणुकीची तयारी करतोय आणि गंगापूर खुलताबाद तालुक्यातील जनतेला आता बदल हवा आहे असं दिसतंय. विकास झाला नाही हे सत्य सुद्धा आहे. मागच्या वर्तमानपत्रातील बातम्या असतील, टीव्हीवरच्या तुम्ही बातम्या बघितल्या असेल, रस्त्याची अवस्था, सगळ्या गोष्टीमध्ये गंगापूर खुलताबाद तालुका मागे पडलाय विकासाच्या बाबतीत असं जनतेला वाटते. त्यामुळे मी फिरत असताना लक्षात आल्यानंतर मी ही निवडणूक लढण्याचा निर्णय घेतलेला आहे. मात्र तुम्ही सध्या महायुतीमध्ये आहात आणि तिथे विद्यमान असं आहे की शेवटी सर्वे हा सुद्धा आजकाल महत्वाचा झालेला आहे. कुठलाही पक्ष आता ब्लाइंडली कोणाला सिटिंग आमदार असेल किंवा इच्छुक व्यक्ती असेल ह्याला विदाऊट सर्वे तिकीट देत नाही, उमेदवारी देत नाही. त्यामुळं सर्वेमध्ये जे काय असेल ते असेल, त्याच्याप्रमाणे जो तो पक्ष निर्णय घेईल आणि जो सर्वे माझ्याकडे आला त्याप्रमाणे मी माझा निर्णय घेईल. मग तुम्हाला वरिष्ठ न्यायालयाने काही आदेश दिलेत का की तुम्हाला तिकडून निधी मिळेल? नाही, अजून काही तशी चर्चा झाली नाही आमची. मग तुम्ही महायुतीकडून की महायुती नाही, अजून काही जागा वाटपच झालं नाही तर आता कसं सांगणार तुम्हाला. शेवटी अपक्ष लढणार? थँक्यू. बस 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 तुमच्या न्यूज मराठी 24/7 नवा भारत नवा विचार. कायदा आणि सुव्यवस्थेच्या बाबतीत राज्यात सत्ताधारी सारवासारव करतायत असं वक्तव्य अनिल देसाई यांनी केलंय. तर हे जर चित्र असेल तर संपूर्ण व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण होईल. लोक म्हणत आहेत लवकर निवडणूक लावा, महायुती 2 त्यांनी त्यांची जागा सांगावी असंही ते यावेळी म्हणाले. चीफ इलेक्शन कमिशनर आणि इलेक्शन कमिशनर्स आणि राज्यातले सर्व प्रमुख अधिकारी जे निवडणूक यंत्रणेमध्ये असतात. महाराष्ट्राची असेंब्ली इलेक्शन्स आता आहे, लवकरच होईल. त्या संदर्भात सगळ्या गोष्टी सर्व पक्षांना त्यांनी निमंत्रण दिलं होतं. आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे सुभाष देसाई साहेब आणि आम्ही अटेंड केलं आणि त्यांना लोकसभेमध्ये ज्या उणिवा होत्या की ती कसे मतदार त्रस्त झाले, मतदारांसाठी सोयीसुविधा नाही आहे, बऱ्याच ठिकाणी डिलेइंग टॅक्टिक्स होत होत्या, बऱ्याच ठिकाणी मतदारांना उन्हातान्हामध्ये कोण विचारत नाही, त्यांच्यासाठी मिनिमम सुविधा दिल्या पाहिजेत मतदान केंद्रामध्ये. तिथे कुठचं व्हेंटिलेशन नाही, पंख्यांची व्यवस्था नाही, पाणी नाही, या सर्व गैरसोयींमुळे त्रस्त होऊन मतदार कुठे सोडून जात होते, मतदार न करता. त्यामुळे या सर्व गोष्टींकडे त्यांचं लक्ष वेधलं आणि मग शेवटी पर्सेंटेज कमी होतं. दुसरी गोष्ट, तुम्ही ज्या वेळेला इलेक्शन कमिशन म्हणून तुमची जबाबदारी आहे संध्याकाळी मतदान झाल्यानंतर मतदानाचा टक्का जाहीर करणं. तो मतदानाचा टक्का तुम्ही जाहीर करताना आज बोलताय 4 दिवस घेता, 4-5 दिवसानंतर परत मतदानाचं व्हेरिएशन तुम्ही सांगता. त्या पर्सेंटेज त्या ह्याच्यावरून मतदारांनी आणि पॉलिटिकल पार्टीजनी काय त्याच्यामधनं भोग घ्यावा. इलेक्शन कमिशन ज्यांची जबाबदारी आहे फ्री अँड फेअरची, ताबडतोब तुम्ही आज दिलेला टक्का 50%चा 55% 4 दिवसांनी कसा होतो आणि हे व्हेरिएशन कोणाच्या फायद्यासाठी करतात. बायस तुमचं हे. यानंतर बऱ्याचशा गोष्टी ज्या सोयीसुविधांपासून या त्रुटी, त्या महत्त्वाच्या त्रुटी आहेत आणि महत्त्वाच्या त्रुटीपेक्षा ॲडमिनिस्ट्रेटिव्ह एजन्सी ज्या याच्यामध्ये कामाला असतात, तर सत्ताधारी पक्षाला कुठेतरी फायदा होण्यासाठी, बायस बिहेवियर करण्यासाठी आणि बायस बिहेवियर हे मतदान केंद्रातून सुद्धा दिसून येत होतं. कुठे मतदान करा, काय करा, या सगळ्या गोष्टींचा सगळा पाढा वाचला त्यांनी. त्या सगळ्या आम्ही त्यांना निवेदन आज दिलं आहे
आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे आणि यात सुधारणा होणं गरजेचं आहे. अन्यथा तुम्ही निवडणुका घेत जा आणि निवडणुकांचा अधिकार जो तुमचा आहे तो फक्त बजावताना मग भारत ही लोकशाहीची जननी वगैरे म्हणणं हे याला सुसंगत नसेल हे त्यांच्या लक्षात आणून दिलं. यामध्ये सुधारणा करतील याची त्यांनी सांगितलं. तर या होत्या आजच्या महत्त्वाच्या घडामोडी. अशाच महत्त्वाच्या घडामोडींसाठी पाहत रहा न्यूज मराठी 24/7. नवा भारत नवा विचार. न्यूज मराठी 24/7. नवा भारत नवा विचार.